नमस्कार मित्रांनो, आरोग्य बिट्स मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात ज्या दिसायला अत्यंत छोट्या असतात, पण त्यांचे आरोग्याला होणारे फायदे एखाद्या महागड्या औषधापेक्षाही जास्त असतात. मित्रांनो, अशीच एक परिचयाची गोष्ट म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोटीशी सुगंधी लवंग. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जर तुम्ही दररोज फक्त 2 लवंगा खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या शरीरात नेमके काय बदल घडतील? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण लवंगाच्या ह्याच अद्भुत जगाचा उलगडा करणार आहोत. लवंग खाण्याची योग्य पद्धत, तिचे विज्ञानाने सिद्ध केलेले फायदे आणि काही महत्त्वाचे घरगुती उपाय आपण सविस्तर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला निसर्गाच्या ह्या वरदानाचा संपूर्ण लाभ घेता येईल. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, आरोग्याचा हा रंजक प्रवास सुरू करूया. मित्रांनो, लवंग केवळ चव आणि सुवास वाढवण्यासाठी नाही, तर ती आयुर्वेदातील एक उत्तम औषधी वनस्पती मानली जाते. लवंग इतकी प्रभावी असण्यामागे त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये असणारे युजेनॉल नावाचे एक अत्यंत शक्तिशाली आणि सक्रिय घटक. विज्ञानाच्या दृष्टीने युजेनॉल हे एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्व आहे, जे शरीरातील हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी आणि अंतर्गत सूज कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. याशिवाय लवंगामध्ये व्हिटॅमिन के, मॅग्नीज, फायबर आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जेव्हा तुम्ही नियमितपणे लवंगाचे सेवन करता तेव्हा हे सर्व घटक मिळून तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे आणि पेशींचे नुकसान टाळण्याचे काम अगदी सुरुवातीच्या दिवसापासून करू लागतात. जर तुम्ही सलग काही दिवस दररोज 2 लवंगा खाण्याचा प्रयोग केला तर शरीरामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा बदल तुमच्या पचन संस्थेमध्ये दिसून येतो. लवंग तोंडात टाकल्याबरोबर आपल्या लाळ ग्रंथी म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स सक्रिय होतात, ज्यामुळे पचनक्रियेसाठी आवश्यक असणारे पाचक रस आणि एन्झाईम्स मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागतात. यामुळे जेवल्यानंतर पोट फुगणे, गॅस होणे, अपचन किंवा छातीमध्ये जळजळ होणे ह्यांसारख्या तक्रारी अगदी पहिल्या 2 ते 3 दिवसांतच हळूहळू कमी होऊ लागतात आणि तुम्हाला पोट हलके झाल्याचा अनुभव येतो. पोटाच्या अंतर्गत अस्तरांना शांत करण्याचे आणि आतड्यांची हालचाल सुलभ करण्याचे काम लवंग मधील नैसर्गिक तेले अत्यंत प्रभावीपणे करतात. पचनासोबतच लवंगाचा दुसरा सर्वात मोठा प्रभाव आपल्या तोंडाच्या आरोग्यावर म्हणजेच ओरल हायजीनवर पडत असतो. लवंग मध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जंतूंचा समूळ नाश करतात. जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा मग दातदुखीचा त्रास असेल तर नियमित लवंग चघळल्याने केवळ 3 ते 4 दिवसांत हिरड्यांची सूज कमी होते आणि श्वास देखील एकदम ताजेतवाना वाटू लागतो. रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यासाठी देखील लवंग मदत करते, ज्यामुळे शरीराच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच हात आणि पायांपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि ऊब निर्माण झाल्याची जाणीव आपल्याला होऊ लागते. लवंग हा आपल्या स्वयंपाकघरातील साधा मसाला असला तरी त्यामध्ये असलेले नैसर्गिक औषधी गुण अनेक छोट्या मोठ्या आरोग्य समस्यांवर उपयुक्त ठरू शकतात. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास लवंग पचन सुधारण्यापासून ते घशातील त्रास कमी करण्यापर्यंत अनेक प्रकारे शरीराला मदत करते. उदाहरणार्थ, जेवणानंतर वारंवार पोट फुगणे, गॅस होणे किंवा अपचनाचा त्रास जाणवत असेल तर लवंगाचा कोमट काढा हा एक सोपा उपाय ठरू शकतो. यासाठी 1 कप पाण्यामध्ये 3 ते 4 लवंगा टाकून 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर उकळा आणि नंतर ते पाणी गाळून कोमट असतानाच प्या. यामुळे पचनक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत मिळते, पोटातील गॅस कमी होतो आणि जेवणानंतर जाणवणारा जडपणा हळूहळू दूर होतो. काही लोकांना नियमित वापरामुळे चयापचय सुधारण्यासही मदत झाल्याचा अनुभव येतो. जर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असेल तर लवंगाचे पाणीही उपयुक्त पर्याय ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये 2 लवंगा टाकून ते रात्रभर भिजू द्या आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्या. काही संशोधनांमध्ये लवंगातील नैसर्गिक घटक शरीरातील ग्लुकोजच्या वापरात सहाय्य करू शकतात असे आढळून आले आहे. पण मित्रांनो, हा उपाय औषधांचा पर्याय नसून पूरक स्वरूपातच वापरावा. याशिवाय बदलत्या हवामानात सर्दी, खोकला किंवा घशात खवखव जाणवत असेल तर 2 ठेचलेल्या लवंगांमध्ये 1 चमचा शुद्ध मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी त्याचे सेवन केल्यास घशाला आराम मिळू शकतो. लवंगातील नैसर्गिक 10 शामक आणि जंतुनाशक गुणधर्म घशातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच चिकट कफ पातळ होऊन बाहेर पडण्यासही सहाय्य करतात. दातदुखी किंवा हिरड्यांमध्ये सूज आणि वेदना जाणवत असतील तर लवंगाचे तेल हा अनेक वर्षांपासून वापरला जाणारा पारंपरिक उपाय आहे.
1 चमचा खोबरेल तेल घेऊन त्यात 2 थेंब लवंगाचे तेल मिसळावे आणि कापसाच्या छोट्या बोळ्याने दुखत असलेल्या भागावर काही मिनिटांसाठी लावावे. त्यामुळे वेदना कमी होण्यास आणि जंतूंची वाढ रोखण्यास मदत मिळू शकते. तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा आर्थरायटिसमुळे त्रास होत असल्यास 2 चमचे मोहरीचे किंवा तिळाचे तेल किंचित गरम करून त्यात 5 ते 6 ठेचलेल्या लवंगा घालाव्या. हे तेल थोडे कोमट झाल्यावर दुखणाऱ्या सांध्यांवर हलक्या हाताने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते, स्नायू आणि सांध्यांमधील ताण कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत होते. मात्र मधुमेह, गंभीर दातांचे आजार किंवा मग सांध्यांच्या दीर्घकालीन समस्या असल्यास हे उपाय डॉक्टरांच्या उपचारांसोबत पूरक म्हणूनच वापरावे. लवंगाचे फायदे केवळ पचन सुधारण्यापुरते मर्यादित नाही, तर हृदयाचे आरोग्य, रक्ताभिसरण आणि श्वसन संस्थेसाठीही ती उपयुक्त ठरू शकते. सकाळच्या वेळी गरम पाण्यामध्ये 2 लवंगा आणि आल्याचा छोटा तुकडा घालून तयार केलेला चहा दिवसाची सुरुवात उत्साहाने करण्यास मदत करतो. आल्यातील 10 शामक गुणधर्म आणि लवंगातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स यांच्या संयोगामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते. तसेच बदलत्या हवामानात शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी लवंग आणि दालचिनीची बारीक पूड करून त्यातील चिमूटभर मिश्रण दूध किंवा चहामध्ये घालून घेणे अनेकांना फायदेशीर वाटते. या दोन्ही मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीला आधार देणारे नैसर्गिक घटक असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास आणि हंगामी संसर्गांपासून बचाव करण्यास मदत होऊ शकते. वारंवार नाक बंद होणे, सायनसचा त्रास, डोके जड वाटणे किंवा मानसिक थकवा जाणवत असेल तर लवंगाच्या वाफेचा उपयोग करून पाहता येते. यासाठी गरम उकळत्या पाण्यामध्ये 3-4 ठेचलेल्या लवंगा टाकाव्या. इच्छेनुसार त्यामध्ये थोडासा सुका पुदिना किंवा निलगिरीच्या तेलाचे 1-2 थेंब घालू शकता. त्यानंतर डोक्यावर टॉवेल घेऊन काही मिनिटे ही वाफ घेतल्यास श्वसन मार्ग मोकळे होण्यास मदत मिळते. नाकातील कोंडलेपणा कमी होतो आणि सायनसमुळे होणारा त्रासही कमी जाणवू शकतो. अनेकांना ह्या प्रक्रियेमुळे डोके हलके वाटते, मानसिक ताण कमी होतो आणि दिवसभराचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते. विशेषतः ऋतू बदलाच्या काळात हा उपाय आरामदायी ठरू शकतो. त्वचेवरील बुरशीजन्य संसर्ग, पायांना दुर्गंधी येणे किंवा टाचांना भेगा पडण्याचा त्रास असल्यास लवंगाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. 2 कप पाण्यामध्ये सुमारे 10 लवंगा उकळून ते पाणी कोमट झाल्यावर त्यामध्ये 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास त्वचा स्वच्छ राहण्यास आणि बुरशीची वाढ कमी करण्यास मदत मिळू शकते. प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होत असल्यास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडी लवंगाची पूड मिसळून घेतल्याने काहींना आराम मिळतो. तसेच कंबरदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर मोहरीच्या तेलामध्ये ठेचलेल्या लवंगा गरम करून त्या तेलाने हलक्या हाताने मालिश केल्यास स्नायूंना आराम मिळू शकतो. घशात खवखव, आवाज बसणे किंवा बोलताना त्रास होत असल्यास कोमट मिठाच्या पाण्यामध्ये लवंग उकळून त्या पाण्याने गुळला केल्यास घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. पण मित्रांनो, हे सर्व उपाय पूरक स्वरूपाचे आहे. लक्षणे जर दीर्घकाळ टिकत असतील किंवा गंभीर स्वरूपाचे असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, ह्यानंतरचा उपाय अत्यंत विशेष आहे, जो मानसिक थकवा दूर करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ओळखला जातो. 2 ठेचलेल्या लवंगा आणि मूठभर अक्रोड 1 कप दुधामध्ये एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. हे दूध नियमित प्यायल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो आणि अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि लवंगाचे अँटीऑक्सिडंट्स मिळून स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतात. ह्यानंतरचा उपाय म्हणजे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग हे जगातील सर्वात स्वस्त आणि नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. रोज सकाळी 1 लवंग तोंडात ठेवून ती हळूहळू चघळल्याने तोंड दिवसभर फ्रेश राहते. पण मित्रांनो, कोणतीही गोष्ट कितीही गुणकारी असली तरी तिचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर शरीराला नुकसान पोहोचवू शकतो. लवंग निसर्गाने अत्यंत उष्ण प्रवृत्तीची बनवली आहे, त्यामुळे सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दिवसातून 2 ते 3 पेक्षा जास्त लवंगांचे सेवन कधीही करू नका. जास्त प्रमाणात लवंग खाल्ल्यास पोटात अति प्रमाणात जळजळ होऊ शकते, छातीत आग पडू शकते किंवा अल्सर्स निर्माण होऊ शकतात. तसेच लवंग कधीही थेट गिळू नका. ती नेहमी हळूहळू चघळून किंवा पाण्यात भिजवूनच खावी, अन्यथा ती घशात अडकण्याचा किंवा पोटाला त्रास देण्याचा धोका असतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा वैद्यकीय इशारा म्हणजे जे लोक रक्त पातळ करण्याची औषधे घेत आहे त्यांनी लवंगाचे अतिसेवन पूर्णपणे टाळावे. लवंगामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद करण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे अशा औषधांसोबत लवंग खाल्ल्यास रक्तस्रावाचा म्हणजेच ब्लिडिंगचा धोका वाढू शकतो. याशिवाय गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी लवंगाचे औषधी स्वरूपातील उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
थोडक्यात सांगायचे तर योग्य प्रमाणात आणि सातत्याने केलेला लवंगाचा वापर तुमच्या आरोग्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तर मित्रांनो, आपल्या मसाल्याच्या डब्यातील ही छोटीशी लवंग खरोखरच निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. फक्त योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत लक्षात ठेवा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही यातील कोणता उपाय करून पाहणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.